नमस्कार, मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मी नेताजी जाधव आणि आपण पाहणार आहोत येणाऱ्या 3 दिवसाचा महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज म्हणजेच 29, 30 आणि 31 ऑगस्ट रोजीचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज. सर्वप्रथम आपण येणाऱ्या 2-3 दिवसाचा विचार जर केला तर येणाऱ्या 2-3 दिवसांमध्ये राज्यामध्ये काही भागामध्ये हलके ते मध्यम सरी आपल्याला पाहायला मिळाले. मात्र हा जो गॅप आहे या गॅपमध्ये शेतकऱ्यांनी तुमची सर्वांची जी कामे असतील ती मात्र उरकून घेण्याची आवश्यकता आहे. कारण की येणाऱ्या 2 दिवसांमध्ये परत एकदा राज्यामध्ये पावसाचं वातावरण जे तयार होणार आहे. कारण की बंगालच्या उपसागरामध्ये जे कमी दाबाळ क्षेत्र तयार होतं त्या कमी दाबाळ क्षेत्रामुळे मराठवाड्याचा बहुतांश भाग असेल, संपूर्ण विदर्भ, याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा उत्तरेकडील भाग आणि खानदेश या भागामध्ये पावसाची शक्यता ही अधिक राहण्याची शक्यता आहे. सर्वप्रथम आपण लेटेस्ट सॅटेलाइट इमेजनुसार जर पाहिलं तर मान्सूनची जी अक्षरेषा आहे ती अजूनही भारताच्या मध्यावरून सध्या जात आहे. याचबरोबर जे डिप्रेशन तयार झालं होतं ते अजूनही डिप्रेशन गुजरात, याचबरोबर गुजरातचा पश्चिमी तट आहे या भागामध्ये सध्या स्थित आहे. तर या डिप्रेशनमुळे गुजरातमध्ये सौराष्ट्र असेल, कच्छ असेल, याचबरोबर अहमदाबादपासून पश्चिम भाग या भागामध्ये अतिमुसळधार सध्या पाऊस पाहायला मिळत आहे. याचबरोबर बंगालच्या उपसागरामध्ये एक कमी दाब क्षेत्र आता विकसित झालं आहे. तर हे कमी दाब क्षेत्राचा जो फोरकास्ट असेल ते विशाखापट्टणम आणि भुवनेश्वर ह्या दोघांच्या मधून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे विदर्भ, याचबरोबर छत्तीसगड, मध्य प्रदेश या भागामध्ये तो कमी दाब क्षेत्र हे जे ट्रॅव्हल आहे ते करण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे येणाऱ्या 24 तासानंतर राज्यात पावसाचं प्रमाण हे वाढण्याची शक्यता आहे. सर्वप्रथम आपण 29 ऑगस्ट रोजीचा विचार जर केला तर 29 ऑगस्ट रोजीला महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये ढगाळ वातावरण दिसण्याची शक्यता आहे. याचबरोबर जो विदर्भ असेल, विदर्भातील जो पूर्वेकडील भाग असेल, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, तसेच नागपूरचा पूर्वेकडील भाग असेल, चंद्रपूर संपूर्ण जिल्हा, यवतमाळ, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा तसेच वाशिम या भागामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे. 1 ते 2 ठिकाणी मुसळधार, काही भागामध्ये जोरदार सरी आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर मराठवाड्याचा जर विचार केला तर नांदेड, हिंगोली तसेच परभणीचा जो पूर्वेकडील भाग असेल या भागामध्ये ही हलक्या मध्यम सरी आपल्याला पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. तसेच छत्रपती संभाजीनगरचा जो दक्षिण भाग असेल, गंगावर, पैठण, औरंगाबादचा दक्षिण भाग या भागामध्येही 1 ते 2 ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं व एक हलका स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो. मात्र उर्वरित संपूर्ण मराठवाड्यामध्ये म्हणजे छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणीचा दक्षिण भाग, बीड, याचबरोबर धाराशिव, लातूरचा दक्षिण भाग या भागामध्ये ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रातील अहमदनगरचा जो पूर्वेकडील भाग असेल, नेवासा, शेवगाव, पाथर्डी, याचबरोबर अकोले, संगमनेर हा जो घाटमाथ्याकडचा भाग असेल या भागामध्येही ढगाळ वातावरण राहणार व दुपारनंतर कदाचित त्या ठिकाणी हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता. याचबरोबर पुणे जिल्ह्याचा विचारच केला तर जो घाटमाथ्याचा भाग असेल या भागामध्ये हलक्या मध्यम सरी पाऊस पाहायला मिळणार. याच्यामध्ये लोणावळा असेल, खंडाळा असेल, पुण्याचा जो पश्चिमेला भाग असेल, याचबरोबर शिरूर, दौंड, बारामती, इंदापूर तसेच सासवड, पुणे शहर या भागामध्ये मात्र ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर साताऱ्याचा जर विचार केला तर सातारा जिल्ह्यातील जो पश्चिम घाटाचा भाग असेल, महाबळेश्वर, वाई, मेढा, पाटण, कराड या भागामध्ये ही ढगाळ वातावरण हलका सरी आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे. काही भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळू शकतो. तसेच फलटण, शिरवळ, वाई, खंडाळा, ओडूज, दहिवडी, कराड, कोरेगाव हा जो पूर्वेकडील भाग असेल या भागामध्ये मात्र ड्राय वेदर राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्याचा विचार जर केला तर सांगली जिल्ह्यातील जर चला जो पूर्वेकडील भाग असेल म्हणजे उमदी असेल, माडगळ असेल या भागामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे. पाऊस शक्यता फार कमी आहे. झाला तर 1 ते 2 ठिकाणी हलका स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. याचबरोबर कवटेमंकाळ, जत, कवटेमंकाळ, आटपाडी, पलूस, खानापूर, वाळवा, इस्लामपूर, शिराळाचा जो पूर्वेकडील भाग असेल या भागामध्ये ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे. कोल्हापूरचं जर पाहिलं संपूर्ण घाटमाथ्याचा भाग असेल या भागामध्ये मात्र ढगाळ वातावरण राहणार आहे व हलके मध्यम सरी पाहायला मिळू शकते. याचबरोबर संपूर्ण जो कोल्हापूर जिल्हा असेल या भागामध्ये ड्राय वेदर राहण्याची शक्यता आहे. कोकणचा जर विचार केला, कोकणातील पालघर, ठाणे, मुंबई शहर असेल, उपनगर असेल, याचबरोबर रायगड असेल, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या संपूर्ण भागामध्येही आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. मुंबईचा जर विचार केला, मुंबईमध्येही जोरदार सरी पाहायला मिळू शकतात. मात्र तो जो फ्रिक्वेन्सी असेल ती थोडीशी कमी असेल म्हणजे 5 ते 10 मिनिटाचा पाऊस पडेल, त्याच्यानंतर अर्धा 1 तासाचा गॅप असेल. याचबरोबर खानदेशचा जर विचार केला तर खानदेशमधील नाशिक जिल्ह्याचा जो पूर्वेकडील भाग असेल, पश्चिमेकडील भाग असेल, सरगणा, पेठ, इगतपुरी, नाशिक, दिंडोरी या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळू शकते. याचबरोबर जो पूर्वेकडील संपूर्ण जिल्हा असेल, कळवण, सटाणा, मालेगाव, नांदगाव, निफाड, येवला, सिन्नर या भागामध्ये मात्र ड्राय वेदर राहण्याची शक्यता अधिक आहे. याचबरोबर जळगाव संपूर्ण जिल्ह्यामध्येही ड्राय वेदर राहणार आहे. याचबरोबर धुळ्यातील शिंदखेडा, शिरपूर दक्षिण भाग असेल या भागामध्ये 1 ते 2 ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. बरोबर संपूर्ण जिल्ह्यामध्ये ड्राय वेदर राहण्याची शक्यता आहे. नंदुरबारचा जर विचार जर केला तर नंदुरबारचा अकोलगाव, बडगाव उत्तरेकडला भाग असेल या भागामध्येच फक्त हलक्या स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, अन्यत्र मात्र ढगाळ वातावरण राहणार आहे.
याचबरोबर आपण 30 ऑगस्ट रोजीचा हवामानाचा अंदाज जर पाहिला तर 30 ऑगस्ट रोजीला जे बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाब क्षेत्र विकसित झाले आज त्या कमी दाब क्षेत्रामुळे राज्यात पावसाचं प्रमाण हळूहळू वाढण्यास सुरुवात झालेली आहे. म्हणजेच विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर याचबरोबर यवतमाळ या संपूर्ण विभागामध्ये काही भागामध्ये जोरदार, काही भागामध्ये मुसळधार पद्धतीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर वर्धाचा दक्षिण भाग असेल, यवतमाळचा जो पश्चिम भाग, वाशिम याचबरोबर अकोला, अमरावती दक्षिण भाग असेल आणि बुलढाण्याचा बहुतांश भाग या भागामध्ये मात्र काही भागामध्ये फक्त ढगाळ वातावरण व संपूर्ण विभागामध्ये ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर आपण मराठवाड्याचा जर विचार जर केला तर मराठवाड्यात जो उत्तरेकडील भाग असेल, नांदेड, हिंगोली, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगरचा बहुतांश भाग या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता, काही भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं. कारण की बंगालच्या उपसागरात म्हणजे वाऱ्याचा जो फ्लो असेल, डायरेक्शन असेल ते शक्यता करून महाराष्ट्राच्या मध्यावरून जाण्याची शक्यता अधिक आहे. याचबरोबर बीड, धाराशिवचा संपूर्ण जिल्हा, याचबरोबर लातूरचा दक्षिण भाग या भागामध्ये मात्र ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा विचार जर केला तर पश्चिम महाराष्ट्राचा संपूर्ण विभाग असेल, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहमदनगर यासबरोबर सोलापूर, कोल्हापूर या संपूर्ण जो पूर्वेकडील भाग असेल या भागामध्ये ड्राय वेदर राहण्याची दाट शक्यता आहे. मात्र जो घाटमाथ्याचा भाग असेल याच घाटमाथ्याच्या भागामध्ये अधूनमधून हलक्या सरी पाहायला मिळू शकतात. याचबरोबर कोकणाचा जर विचार केला तर कोकणाचा जो दक्षिण भाग असेल, रत्नागिरी, सिंधुदुर्ग याचबरोबर रायगड हा जो समुद्र सपाटीचा भाग असेल या भागामध्ये मात्र तुरळक सरी पाहायला मिळू शकतात. काही भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळण्याची दाट शक्यता आहे. याचबरोबर मुंबई असेल, ठाणे असेल, पनवेल, उल्हासनगर याचबरोबर पालघर, भिवंडी, कल्याण, मुरबाड हा जो भाग उत्तरेकडील भाग असेल या भागामध्ये मात्र हलक्या मध्य ते जोरदार सरी आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता. नाशिक जिल्ह्यात खान्देचा विचार जर केला, खान्देशामध्ये जर नाशिकमधील नाशिक, दिंडोरी, कळवण, चंदवड, येवला, निफाड आणि सिन्नर हा भाग असेल, मध्यवर्ती दक्षिण भाग असेल या भागामध्ये ड्राय वेदर राहणार आहे. मात्र जो सराउंडिंग एरिया असेल म्हणजे सटाणा, सरगणा, पेठ, मालेगाव, नांदगाव या भागामध्ये मात्र तुरळक सरी आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे. धुळ्याचा संपूर्ण जिल्हा यामध्ये काही भागामध्ये मुसळधार पाऊस पाहायला मिळू शकतो, काही भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याच्यामध्ये साक्री असेल, धुळे, शिंदखेडा याचबरोबर जळगावचा जर विचार केला, जळगावात उत्तरेकडील भाग आहे, चोपडा, यावळ, रावेर याचबरोबर अमळनेर, पारनेर, बडगाव आणि चाळीसगाव हा जो धुळे जिल्ह्याचा लगतवर्ती भाग असेल या भागामध्येही ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. याचबरोबर नंदुरबारचा जर विचार केला, नंदुरबारचा उत्तरेकडील भाग असेल, अक्कलकोवा, बडगाव या दोन तालुक्यात मात्र पावसाचं जे प्रमाण असेल ते लाईट रेन पडण्याची शक्यता आहे. याचबरोबर 31 तारखेचा आपण विचार जर केला, 31 तारखेला जो डिप्रेशन तयार असेल ते डिप्रेशन अजून स्ट्रॉंग होईल. त्या डिप्रेशनमुळे मराठवाडा आणि विदर्भामध्ये मुसळधार पद्धतीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता. सर्वप्रथम मराठवाड्याचा विचार जर केला तर मराठवाड्यातील धाराशिव संपूर्ण जिल्हा, लातूर संपूर्ण जिल्हा, नांदेड संपूर्ण जिल्हा, हिंगोली संपूर्ण जिल्हा या संपूर्ण जिल्ह्यामध्ये मुसळधार, काही भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळण्याची शक्यता आहे. याचबरोबर परभणीचा जिंतूर, पाथरी याचबरोबर परभणी, गंगाखेड हा मध्यवर्ती भाग असेल या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळू शकतात. याचबरोबर बीडचा दक्षिण भाग असेल, केज, अंबेगाव या भागामध्ये मुसळधार, तसेच माझगाव, बीड, गेवराई, पाटोदा, आष्टी हा जो उत्तरेकडील भाग असेल या भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळण्याची शक्यता. त्याचबरोबर जालनाचा संपूर्ण जिल्हा आणि छत्रपती संभाजीनगरचा उत्तरेकडील भाग या भागामध्ये मात्र फक्त ढगाळ वातावरण, काही भागामध्ये तुरळक सरी पाहायला मिळण्याची शक्यता. त्याचबरोबर विदर्भाचा जर विचार केला तर विदर्भातील ही संपूर्ण जिल्ह्यामध्ये म्हणजे संपूर्ण विदर्भामध्ये आपल्याला पावसाची शक्यता अधिक आहे. याच्यामध्ये चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पद्धतीचा, गडचिरोलीमध्ये मुसळधार, भंडारा, गोंदिया, नागपूर या विभागामध्येही मुसळधार पद्धतीचा पाऊस पाहायला मिळण्याची. याचबरोबर यवतमाळचा जो दक्षिण भाग असेल, पुसद, महागाव, घाटंजी, पांढरकवडा, मोरेगाव, वणे या भागामध्ये मुसळधार पद्धतीचा पाऊस. याचबरोबर यवतमाळ, राळेगाव, बाबुळगाव, नेरबारका हा या भागामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे, काही अंशी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो. त्याचबरोबर वर्धाचा जो पूर्वेकडील भाग असेल, चंद्रपूर, सेलू, आर्वी, कारंजा, आष्टे या भागामध्येही हलक्या मध्यम सरी पाहायला मिळू शकतात. तसेच अमरावतीचा संपूर्ण जिल्ह्यामध्ये हलक्या स्वरूपाचा, काही भागामध्ये मुसळधार पद्धतीचा पाऊस पाहायला मिळू शकतो. ते म्हणजे भातुकली, अमरावती, मुर्शी, चांदूर हा जो दर्यापूरचा काय भाग असेल या भागामध्ये मुसळधार पद्धतीचा पाऊस. याचबरोबर अकोला संपूर्ण जिल्हा या अकोल्यामध्येही काही भागामध्ये जोरदार, काही भागामध्ये मुसळधार पद्धतीचा पाऊस आपल्याला 31 ऑगस्ट रोजी पाहायला मिळू शकतो. याचबरोबर बुलढाण्याचा विचार जर केला तर चिखली, नंदुरबार, जसं जळगाव, जामोद, संग्रामपूर, मलकापूर, लोणार, सिंदखेड या संपूर्ण जिल्ह्यामध्ये हलक्याच स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. त्या खान्देचा विचार जर केला तर खान्देशामधील धुळे आणि नाशिक या भागामध्ये मात्र हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल. मात्र 1 ते 2 तारखेनंतर परत या ठिकाणी अतिशय मुसळधार पद्धतीचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे 1 सप्टेंबर ते 2 सप्टेंबर रोजी. याचबरोबर जळगावमधील अमळनेर, पारोळा, भडगाव, जळगाव, जामोद, येळगाव, यावल या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस. याचबरोबर नंदुरबारचा विचार केला तर अक्कलकोवा, बडगाव उत्तरेकडील भाग असेल या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला, पश्चिम महाराष्ट्राचा जो पूर्वेकडील संपूर्ण भाग असेल, सोलापूर संपूर्ण जिल्हा, अहमदनगर, याचबरोबर पुण्याचा जो पश्चिम भाग असेल, बारामती, दौंड, इंदापूर, याचबरोबर शिरूर, साताऱ्याचा वडूज, दहिवडी, फलटण, कोरेगावचा पूर्वेकडील भाग असेल, सांगली जिल्ह्याचा पूर्वेकडील भाग, जत, कवठेमहांकाळ, आटपाडी, मिरज, तासगाव, खानापूर या भागामध्ये विचार जर केला, या भागामध्ये हलक्या सरी पाऊस पाहायला मिळतो. काही भागामध्ये विजेचा कडकडासह पावसाची दाट शक्यता आहे. याचबरोबर जो पश्चिम भाग असेल, घाटमाथ्याचा भाग, याचबरोबर साताऱ्याचा पश्चिम भाग, कराड, पाटण, सातारा, मेढा, वाई, महाबळेश्वर, याचबरोबर पुण्याचा राजगुरुनगर, घोड, जुन्नर हा जो भाग असेल, या भागामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे. शक्यतो कोण त्या ठिकाणी ही ड्राय वेदर राहण्याची शक्यता. कोल्हापूरचा जर विचार जर केला तर कोल्हापुरातील ही बहुतांश भागामध्ये ड्राय वेदर राहण्याची शक्यता. मात्र शिरोळ आणि हातकणंगले या भागामध्ये 1 ते 2 ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतो. याचबरोबर कोकणाचा जर विचार केला तर कोकणातील संपूर्ण घाटमाथ्याचा भाग असेल, जो पूर्वेकडील त्या भागामध्ये ड्राय वेदर राहण्याची शक्यता आहे. मात्र जो समुद्र सपाटीचा भाग असेल, या भागामध्ये पावसाचं प्रमाण हे हळूहळू वाढण्याची शक्यता आहे. याच्यामध्ये रत्नागिरी, सिंधुदुर्ग, याचबरोबर रायगड जिल्ह्यांचा समावेश आहे. याचबरोबर उत्तरेकडचा विचार जर केला तर मुंबईमध्ये ठाणे, पालघर, मुंबई, नवी मुंबई, पनवेल, कल्याण या भागामध्ये हलक्या ते मध्यम सरी, काही भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळू शकते. याचबरोबर रायगड संपूर्ण जिल्हा, ठाणे संपूर्ण जिल्हा आणि पालघर संपूर्ण जिल्हा या भागामध्ये ढगाळ वातावरण राहण्याची दाट शक्यता आहे. हे होतं 3 दिवसाचं हवामान अपडेट. जर आतापर्यंत हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, कृपया सबस्क्राईब करा, बेल नक्की क्लिक करा. धन्यवाद.